मुंबई ते शिर्डी असा पायी प्रवास करणाऱ्या साई सेवक मंडळाच्या या संस्थेच्या पालखीचं दादरमध्ये आगमन झालं। साई सेवक मंडळाच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी हजारो साई भक्तांची उपस्थिती होती। साई सेवक मंडळ संस्था मुंबई यांच्या साईंच्या पालखीची सुरुवात 1981 साली केवळ 43 साई भक्तांनी झाली होती। आता मात्र या साई पालखीत जवळपास 8000 पेक्षा जास्त साई भक्त सहभागी आहेत। विशेष म्हणजे दरवर्षी या साई भक्तांच्या संख्येमध्ये दिवसागणिक वाढ होते आहे। रामनवमी उत्सव सुरू होण्याच्या 9 दिवस पहिले मुंबईतून या पालखीची पूजन आरती करून पायी प्रवासाला सुरुवात केली जाते। मुंबई ते शिर्डी असा अंदाजे 270 किलोमीटरचा प्रवास पायी चालत शिर्डी साईबाबा संस्थान येथे रामनवमी या दिवशी ही पालखी पोहोचते आणि पालखी सोहळ्याची सांगता होते। मग शिर्डी येथे पोहोचल्यावर साई भक्त रामनवमी उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करत असतात। साई सेवक मंडळाची स्थापना 81 मध्ये झाली आणि 81 पासून 43 जण पहिल्या वर्षी होते। बघता बघता ही संख्या एवढी 8000 पर्यंत पोहोचली आहे। आणि सांगायचं झालं तर हा देव ह्या पालखीत बसतो ही प्रत्येकाची श्रद्धा आहे आणि त्यातून तो प्रचिती देत असतो आणि वर्षानुवर्ष ही द्विगुणित संख्या होत जाते। 9 दिवसाचा हा कार्यक्रम असतो। ह्याच्यामध्ये रस्तोरस्ती लोक आमच्या पदयात्री यांच्या सगळ्यांचे नवस असतात आणि ही पालखी नवसाला पावते अशी त्यांची ख्याती आहे। त्या हिशोबाने प्रत्येकजण तो ओढला जातो बाबांकडे। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभेचे खासदार अनिल देसाई यांनी साईबाबांच्या पालखीचं दर्शन घेतलं। यावेळेस अनिल देसाईंच्या हस्ते आरतीही करण्यात आली। महाविकास आघाडीमध्ये मुंबईतील 2 आणि सांगलीच्या जागेचा तिढा अद्यापपर्यंत सुटलेला नाहीये। याच पार्श्वभूमीवर साईंच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलेल्या अनिल देसाई यांनी साईबाबांकडे नक्की काय मागितलं याच संदर्भात त्यांच्यासोबत संवाद साधला आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांनी। आपण साई सेवक मंडळाच्या साईबाबांच्या पालखीची सुरुवात आजपासून होत आहे आणि या साई पालखीच्या दर्शनासाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार असलेले अनिल देसाई आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत। सर, काय सांगाल की आज तुम्ही साईंच्या दर्शनासाठी आलेला आहात, काय तुमच्या मनात भावना आहेत? साई सेवक मंडळातर्फे ही जी पालखी निघते ही दरवर्षी रामनवमीपर्यंत शिर्डी साईबाबांच्या तिथे जाते आणि फार मोठा सोहळा हा साई भक्त तुम्ही बघताय। अगदी मनोभावे सगळी सेवा होत असते आणि साईंच्या चरणी लीन होताना, साईंच्या चरणी नतमस्तक होताना एवढीच प्रार्थना प्रत्येक भाऊक करत असतो की सगळीकडे सुखशांती लाभू दे, सगळ्यांना चांगलं हे मिळू दे प्रधान आणि तुझी कृपा या मुंबईवर, या महाराष्ट्रावर, या देशावर राहू दे। तर कारण आता निवडणुकीचे वारे वाहू लागले, त्यामुळे निवडणुकांच्या बाबतीत तुमच्या उमेदवारीच्या बाबतीत साईंकडे नेमकं काय मागितलं सर? साईंजवळ एक आस्था भक्तीनं एक प्रार्थना आहे की सगळ्यांचं कल्याण कर, सुखशांती लाभू दे। इथं कुठलंही राजकारण आणि ह्याचा कुठे लवलेश नाही। महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडीला जो काही त्यांचा तिढा चालू आहे किंवा महाविकास आघाडीला चांगले दिवस येऊ दे एवढं मागितलंय का साईंकडे? सगळीकडे सगळं चांगलं होऊ दे म्हटल्यानंतर हेही त्यात आलं आणि जसं बोललो की एरवी आपण सगळं बोलतच असतो, आज इथे आपण बघताय सगळं हे मग्न झालेले, अगदी तल्लीन झालेले भक्त इथे दिसतात। ही साईंची पालखी
साईबाबांच्याच निघणार आहे त्याच्यामध्ये आपण सहभागी झालेलो आहोत. एक शेवटचा प्रश्न, कारण महाविकास आघाडीमध्ये सांगली असो, दक्षिण मध्य मुंबई असो किंवा उत्तर मुंबई असो, या जागांवरती घेऊन अद्यापही तिढा कायम आहे. अशामध्ये प्रत्येक पक्ष, महाविकास आघाडीचा प्रत्येक पक्ष, प्रत्येक दावेदार असलेला उमेदवार जो आहे तो त्यांच्या मतदारसंघामध्ये फिरत आहे. प्रचाराला सुरुवात झाली असं म्हणायचं. हे सगळं साईंच्या चरणी आहे. साई याच्यामधनं उत्तरं देतील, साईबाबा देतील. तर आपल्यासोबत होते शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई, ज्यांनी सांगितलं की साई चरणी जे आहे ते आम्ही माथा टेकवतो, साई चरणी जे आहे ते आम्ही सगळं काही मागतो. त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये महाविकास आघाडीला अच्छे दिन येतील का हेच या ठिकाणी बघावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट सुनीलसह ज्योत्स्ना गंगणे, लोकशाही मराठी, मुंबई. तर मुंबई ते शिर्डी असा पायी प्रवास करणाऱ्या साई सेवक मंडळाच्या संस्थेच्या पालखीचं दादरमध्ये आगमन झालं. साई सेवक मंडळाच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी हजारो साई भक्तांनी गर्दीही केली होती. साई भक्तांना भर उन्हात रस्त्यानं पायी प्रवास करताना त्रास होऊ नये यासाठी जागोजागी मेडिकल सुविधा पुरवणारे मेडिकल कॅम्पही लावले जात आहेत. मंडळाकडून विविध सुविधा देखील पुरवल्या जातात आणि याच संदर्भात भाविकांसोबत संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांनी. पाहूया. रामनवमी उत्सवाला आता अवघे 9 दिवस राहिले असताना मुंबईतून शिर्डीसाठी निघणाऱ्या अनेक साई भक्त आता मुंबईपासून शिर्डीला निघण्यासाठी सज्ज झालेले आहेत. सध्या आपण आलो आहोत साई सेवक मंडळ मुंबई या संस्थेच्या साईबाबा पालखी या ठिकाणी, जिथे तुम्ही बघू शकता अक्षरशः हजारोच्या संख्येनं या साईबाबाच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी जे आहेत ते साई भक्त मोठ्या संख्येनं इथं उपस्थित राहिलेले आहेत. आपण साई भक्तांकडनं जाणून घेऊया की त्यांच्यासाठी साई पालखीमध्ये चालण्याचा अनुभव नेमका कसा असतो. दादा, नाव सांगाल तुमचं आणि काय सांगाल की साई पालखीमध्ये चालण्याचा काय अनुभव आहे तुमचा? माझं नाव गणेश सलील वराडकर आहे. बाबांची पालखी मी जातो असं बाबांच्या पालखीला, पण तो एक वेगळाच अनुभव असतो, कारण की ते सगळं साईमय वातावरण, त्यात साई आरती, साई भजनं, खूप खूप काय काय असतं. छानच अनुभव आहे आणि सगळ्यांना बाबा हे करतात. जिथं पालखी जाईपर्यंत कधीच काही होत नाही आहे इथे आणि सुखरूपपणे पालखी व्यवस्थित जाते. आई, तुमचा काय अनुभव आहे? कधी तुम्ही मुंबई ते शिर्डी पायी चालत गेलाय का पालखीसोबत? मी मुंबईपासून नको पण भावी ती शिर्डीपर्यंत गेली आहे आणि बाबाची एवढी श्रद्धा आहे की माझे पायात लयच तकलीफ होती. आता बाबाची कृपावरून माझ्या सगळ्या पायाची तकलीफ गेली. ज्या जीवन साईच्या पायात समर्पित झालेलं आहे. बाबाची एवढी कृपा आहे, मी माझ्या मनात करू आणि बाबा माझ्या समोर सगळं करून टाकते. बाबाला तुम्ही जेवढं मानते त्याच्यापेक्षा जास्त ती आपल्याला मानतो. मी दरवर्षी आहे, माझे मिस्टर दरवर्षी येतात, पायदिंडी करतात. मी धारावी साईडला राहते आणि पालखीला आल्याबद्दल खूप चांगलं वाटतं. खूप असं मन भरून आलंय आणि खुश झाले मी एकदम. दरवर्षी ठाण्यापर्यंत जाते, मला कधीच त्रास झाला नाही आणि मी चालत जाते ठाण्यापर्यंत पहिल्या दिवशी. पैकी हीच ऊर्जा, हीच प्रेरणा जी आहे ती साईंकडनं त्यांच्या भक्तांना मिळत असते आणि त्यामुळे दरवर्षी मोठ्या संख्येनं मुंबई ते शिर्डी असा साई भक्त जे आहेत ते मोठा प्रवास करत असतात. व्हिडिओ जर्नलिस्ट सुनीलसह ज्योत्स्ना गंगणे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.